ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला सुरुवात करूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत रेंट. रेंट नावाची आपल्याला टर्म बघायची आहे. त्या टर्ममध्ये काय काय येतं त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. रेंट म्हणजे नक्की काय असतं ते आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्या कन्सेप्टच्या बेसवरती आपल्याला वेगवेगळ्या थेरीज आहेत, त्या थेरी आपल्याला बघायच्या आहेत. काही सिद्धांत आहेत, आपण ते सिद्धांतसुद्धा ह्या रेंटच्या बेसवरती बघूया. काही मॉडर्न सिद्धांत आहेत, काही सायंटिस्टचे नावं आहेत. त्या सायंटिस्टच्या नावावरनं काही थिरीज आहेत, त्या पण आपण बघणार आहेत. परंतु त्या अगोदर आपल्याला रेंट म्हणजेच काय, भाडे, ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं गरजेचं आहे. जर ही कन्सेप्ट क्लिअर झाली तर आपल्याला पुढच्या ज्या थिअरी आहेत त्या थिअरी आपल्याला समजायला इझी पडेल. त्याच्यामुळे आपण काय करणार आहेत, पहिल्यांदा ही रेंट नावाची कन्सेप्ट आहे ती समजून आपण घेणार आहेत. परीक्षेला आलं, एक्झामला क्वेश्चन आला एखादी थिअरी लिहायला, तर आपल्याला ही जी टर्म आहे, जी कन्सेप्ट आहे भाडे म्हणजे काय, तर आपल्याला त्याच्याबद्दल थोडं माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल एक छोटंसं स्वरूप स्पष्ट करायचं आणि त्याच्यानंतर कुठली थिअरी चालू करायची. तर आपण बघूया सर्वात अगोदर रेंट म्हणजे काय. तर रेंटची सोपी डेफिनेशन अशी आहे की भाडे हा जमिनीच्या वापरासाठी दिला जाणारा मोबदला आहे. इथं काय वापरलं आहे, जमीन वापरले. जमिनीच्या ठिकाणी तुम्ही वस्तू वापरू शकतात, कुठल्याही प्रकारची वस्तू. ही आहे डेफिनेशन, व्याख्या दिलेली आहे. त्याचं मी तुम्हाला एक प्रॉपर एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला भाडे म्हणजे काय हे समजेल. आपल्याकडे दोन माणसं आहेत. हे दोन आहेत, एक रोहित आहे, एक मोहित आहे. रोहित आणि मोहित हे दोघे पण काय आहेत, मित्र आहेत. रोहित मोहितला विचारतो, तुझी मला एखादी वस्तू देणार का वापर करण्यासाठी. मोहित त्याला सांगतो, हो मी माझी तुला एखादी वस्तू देणार. रोहित त्याला विचारतो की मी जी तुझ्याकडनं वस्तू घेईन त्या बदल्यात मी तुला काहीतरी मोबदला देईन, मी ती वस्तू फुकट वापरणार नाही. म्हणजेच काय की रोहितने मोहितला सांगितलं की मला तुझ्याकडनं एखादी वस्तू हवी आहे आणि त्या वस्तूच्या बदल्यात तुला जे पण काही मोबदला त्याचा होईल तो मी तुला मोबदला परत देईन. म्हणजे काय, याच्याकडे जमीन असेल, कोणाकडे, मोहितकडे जमीन असेल, तर रोहित काय सांगेल, मला जमीन तुझी तात्पुरत्या कामासाठी वापरायला दे. मग काय करेल, मोहित त्याला जमीन देईल. मोहित नाही, कोण देणार, रोहित. रोहित काय देणार त्याला, रोहित त्याच्या बदल्यात मोबदला देणार. इथं परत समजून घ्या प्रॉपर कन्सेप्ट. रोहित आणि मोहित आहेत. रोहित काय करतो, मोहितला सांगतो की मला जमीन पाहिजे आहे, कामासाठी जमीन पाहिजे आहे. मोहित काय करतो, रोहितला जमीन देऊन देतो एखाद्या कामासाठी. त्यानंतर काय होतं की जी जमीन रोहितने घेतलेली आहे ती अशी फुकट घेतलेली नाही आहे, किंवा त्याने कायमस्वरूपी विकतसुद्धा घेतलेली नाही आहे. त्याने काय घेतलेली, तात्पुरत्या कामासाठीच घेतलेली आहे. पण त्याच्या बदल्यात तो काय करेल, रोहितला मोबदला देईल. मोबदला त्यालाच आपण काय सांगणार, भाडे. त्यालाच आपण काय सांगणार, भाडे. तर हे आपल्याला भाडे म्हणजे काय नक्की माहिती पाहिजे. ही झाली भाडेची कन्सेप्ट. तर त्याच्यामध्ये 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवायला पाहिजे. भाडे म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी गोष्ट असते, काय असते, कुठल्याही प्रकारची गोष्ट असते ती तात्पुरत्या स्वरूपामध्येच असते. कशी असते, तात्पुरत्या स्वरूपात असते. म्हणजे काय की जी जमीन आहे, जी जमीन दिली होती ती जमीन मोहितने रोहितला तात्पुरत्या कामासाठीच दिलेली, परमनंटली दिलेली नव्हती. तात्पुरत्या कामासाठी दिली. त्याच्यातली ही कन्सेप्ट आली पाहिजे भाड्यांमध्ये.
त्याच्यानंतर वापरलेल्या वस्तूच्या बदल्यात काय मिळतं? वस्तूच्या बदल्यात मोबदला किंवा भाडे दिले जाते. हे पण माहिती पाहिजे. ह्या 2 गोष्टी भाड्यांमध्ये आल्याच पाहिजेत. आणि भाड्यांमध्ये जेव्हा ह्या 2 गोष्टी येतील, भाडे, रेंट, तर भाड्यांमध्ये 2 गोष्टी येतातच आणि कमीत कमी 2 व्यक्ती येणंसुद्धा गरजेच्या आहेत. कारण रेंट हा कमीत कमी 2 व्यक्तींमध्येच होऊ शकतो. 2, 3, 4 म्हणजे 2पेक्षा जास्त किती व्यक्तींमध्ये होऊ शकतो. त्यामुळे कमीत कमी काय 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे. तर आपण बघितलं रेंट म्हणजेच काय बघितलं? भाडं. त्याच्यामुळे 3 गोष्टी आपण कुठल्या बघितल्या ज्या इम्पॉर्टंट आहेत? काय? कमीत कमी 2 व्यक्ती. कमीत कमी 2 व्यक्ती असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरी आपण कन्सेप्टमध्ये काय बघितली की एक जण तात्पुरत्या स्वरूपात वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देतो. ही काय झाली? ही दुसरी कन्सेप्ट झाली. ही पहिली झाली, ही दुसरी झाली आणि ही तिसरी. आणि त्या वस्तूच्या बदल्यात काय? मोबदला मिळतो. तर ह्या 3 गोष्टी मिळून काय होतं? ह्या 3 गोष्टी मिळून जे कन्सेप्ट तयार होतं त्याला काय सांगतात? भाडे म्हणजेच काय? रेंट. तर ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट कशामध्ये आल्या पाहिजे? भाड्यांमध्ये आल्याच पाहिजे. रेंटमध्ये आल्या पाहिजे. ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. तर आता तुम्हाला ही रेंट नावाची कन्सेप्ट समजलीच असेल. आता आपण पुढे जाऊया. ही तर बेसिक कन्सेप्ट होती. आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला सिलॅबसमध्ये रिकार्डियनची थेरी आहे. रिकार्डियनचा सिद्धांत आहे. जो कशाच्या आधारावरती आहे? रेंटच्या आधारावरती आहे. भाड्याच्या आधारावरती हा सिद्धांत मांडलेला आहे. तर आपण इथे बघणार आहेत हा सिद्धांत नक्की काय आहे, कशाबद्दल सांगतो. तर त्या अगोदर आपल्याला काय जी रेंट नावाची कन्सेप्ट आहे ती प्रॉपरली माहीत पाहिजे. ती तुम्हाला प्रॉपरली समजलीच असेल. तर आपण काय करूया? आता पुढे जाऊया आणि रिकार्डियनची थेरी आपण अभ्यासूया. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की रिकार्डियनच्या मते जमिनीच्या सुपीकतेतील फरकांमुळे भाडे निर्माण होते. तर इथं आपण काय करूया? 2 गोष्टी समजून घेऊया. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय? एक आहे ही एक जमीन आहे, ही पण एक जमीन आहे. ह्या 2 प्रकारच्या जमीन आहेत. त्या दोन्ही पण जमिनी कशा आहेत? वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आपण असं समजूया की ही जी पहिली जमीन आहे ती कुठं आहे? विदर्भामध्ये आहे. विदर्भामध्ये आहे. आणि एक दुसरी जी जमीन आहे ती कुठे आहे? कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये आहे. त्यानंतर आपण असं एक समजूया जी विदर्भातली जमीन आहे ती कशी आहे? कमी सुपीक आहे. त्याच्यानंतर जी कोकणातली जी जमीन आहे ती कशी आहे? जास्त सुपीक आहे. आता तुम्हाला माहीत आहे ना हे सुपीक म्हणजे नक्की काय असतं? कमी सुपीक आणि जास्त सुपीक म्हणजे काय? तर ह्या जमिनीमध्ये जे पण उत्पन्न येईल ते काय असेल? कमी येईल. का कमी येईल? कारण ती जमीन आहे ती कमी सुपीक आहे. म्हणजे त्या जमिनीमध्ये जे पण घटक शेतीसाठी पाहिजेत ते काय आहेत? कमी आहेत. त्याच्या उलटच काय की ही जी जमीन आहे ती काय आहे? जास्त सुपीक आहे. ह्या जमिनीमध्ये काय आहेत? जे शेतीसाठी उपयुक्त घटक आहेत ते जास्त आहेत. तर तुम्हाला ह्या 2 गोष्टी समजल्यात. तर रिकार्डियनची थेरी काय आहे? ती ह्या 2 गोष्टींवरतीच आहे. कशावरती आहे? जमिनीवरती आहे. आणि जमिनीचे त्यांनी काय केले? 2 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. एक काय? कमी सुपीक आणि एक दुसरी काय? जास्त सुपीक.
अशा 2 गोष्टींमध्ये त्यांनी त्याचं विभाजन केलेलं आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की जी कमी सुपीक असते त्याला काय होतं, कमी भाडे मिळतं. काय मिळतं, कमी भाडं मिळतं. आणि जी जास्त सुपीक जमीन असते त्याला काय असतं, जास्त भाडं मिळतं. तर रिकार्डियननी काय केलेलं, ही थिअरी सांगितलेली आणि ह्या थिअरीमध्ये त्याने इतकंच सांगितलेलं आहे की एक जमीन जी कमी सुपीक असेल तिचा मोबदला म्हणजेच भाडंसुद्धा काय असेल, कमी असेल. आणि जी जमीन जास्त सुपीक असेल तिचा मोबदला काय असेल, जास्त असेल. ही कोणाची थिअरी होती, रिकार्डियनची थिअरी होती. तर आपल्याला ही रिकार्डियनची थिअरी पण समजली असेल, एकदम सोपी आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढची थिअरी जाऊया. कधी कधी काय होतं माहिती आहे का, 2 थिअरी असतात ना, 2 थिअरींमध्ये फरक स्पष्ट करा असं पण विचारतात. किंवा दोन्ही पण थिअरी स्पष्ट करा असं पण विचारतात. तर ही आपली पहिली थिअरी झालेली आहे. कोणाची, रिकार्डियनची. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढच्या थिअरीकडे जाऊया. पुढची थिअरी आहे मॉडर्न थिअरी ऑफ रेंट. मॉडर्न थिअरी ऑफ रेंट म्हणजे ही मॉडर्न सध्याच्या काळामध्ये आहे. त्याला काय सांगतात, आधुनिक भाडे सिद्धांत. माहिती पाहिजे, काय सांगतात, आधुनिक भाडे सिद्धांत. हे पण आपल्याला माहिती पाहिजे, ह्या 2 गोष्टी. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे, जी रिकार्डियनची थिअरी होती ती कशाच्या बेसवरती होती, तर ती कशा बेसवरती होती, जमिनीच्या बेसवरती होती. तिथं फक्त कुठला एकच घटक घेतलेला, कुठला घटक घेतलेला, फक्त जमीन. पण मॉडर्न थिअरीमध्ये असं सांगतात की जो मोबदला मिळतो, जे भाडं मिळतं ते फक्त आणि फक्त जमिनीवरती नाही मिळत, तर ते दुसऱ्या कुठल्या पण गोष्टींवरती मिळतं. आणि त्याचं म्हणणं असं होतं की जे भाडे जे मिळतं ना, ते एक प्रकारचं काय झालं, उत्पन्नाचं साधन आहे, अतिरिक्त उत्पन्नाचं साधन. काय आहे, अतिरिक्त उत्पन्नाचं साधन. तर त्याने सांगितलेलं आहे की जे उत्पन्न असेल, आपल्याला 4 गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. 4 गोष्टी, याला काय सांगतो, मीन्स ऑफ प्रोडक्शन. जे आपण पहिल्याच लेक्चरला बघितलेलं. त्याच्यामध्ये काय काय आपण बघितलेलं, एक जमीन बघितलेलं, दुसरं काय बघितलेलं, भांडवल बघितलेलं, तिसरं काय बघितलेलं, उद्योजकता, आणि कुठलं राहिलेलं आहे ते तुम्ही सांगा. अशा आपण किती 4 गोष्टी बघितलेल्या होत्या. त्यातलं आपण काय बघितलेलं, फक्त जमीन बघितलं. जमिनीबद्दल सर्वांना माहितीच आहे, जे आपण मागच्या थिअरीमध्ये शिकलो आहे, कोणाच्या, रिकार्डियनच्या थिअरीमध्ये जमिनीबद्दल शिकलो आहे. पण मॉडर्न थिअरीमध्ये असं सांगतात की भांडवलसुद्धा त्यामध्ये ॲड होतं. काय होतं, भांडवलसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतं. त्याच्यानंतर काय होतं, उद्योजकतासुद्धा त्याच्यामध्ये ॲड होते, म्हणजे त्याच्यामध्ये पकडली जाते. त्यालाच म्हणजे आपण काय असतो, लँड, लेबर, एंटरप्रिनर. एंटरप्रिनर काय देतात, प्रॉफिट, म्हणजेच काय देतात, नफा. लेबर काय दिलं असतं, वेजेस. लँडमधून काय मिळतं, रेंट. आणि इथे काय आलं, कॅपिटल. इथून काय होतो, त्याच म्हणतात, काय सांगतात, हे आपण इथे लिहायला पाहिजे, भांडवल. भांडवल. आणि जे एक राहिलं होतं ना, ते राहिलेलं होतं कामगार. जे तुमच्या लक्षात आलं असेल, कामगार. तर कामगाराला काय मिळतं, कामगाराला वेजेस मिळतात. आणि भांडवलातून काय मिळतो, नफा. हे तुम्हालाच माहिती पाहिजे. तर मॉडर्न थिअरीमध्ये ह्या 4 गोष्टी आहेत, तर ह्या 4 गोष्टीसुद्धा दिलेल्या आहेत. त्याचं आता आपण काय करूया, उदाहरण बघूया. समजा आपल्याकडे एक डॉक्टर आहे.
हा एक डॉक्टर आहे. त्या डॉक्टरकडे काय एक दवाखाना आहे. तो त्या दवाखान्यात जातो. त्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरला किती 3,00,000 रुपये पगार आहे. महिन्याचा किती आहे 3,00,000 रुपये पगार आहे. परंतु तो अगोदरच्या दवाखान्यामध्ये जायचा, तिथे त्याला 2,00,000 रुपये पगार होता. त्याने काय केलं, त्या दवाखान्याकडे न जाता दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेला आणि तिथे त्याने काम करायला सुरुवात केली. म्हणजेच त्याला काय अतिरिक्त किती मिळाले, अतिरिक्त 1,00,000 रुपये अतिरिक्त मिळाले. आता हे जे अतिरिक्त 1,00,000 रुपये मिळाले ना, हे पण काय झालं एक प्रकारचं भाडं. त्याला काय सांगणार आपण काय सांगणार आर्थिक भाडं. हे ते कसं मिळालं, त्याच्या स्किलच्या याच्यावरती मिळालं. म्हणजे त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू किती होती 2,00,000 रुपये, पण त्याचे स्किल वाढल्यामुळे त्याला किती झालं 1,00,000 रुपयाचा अतिरिक्त फायदा झाला. त्याला आपण काय सांगणार आर्थिक भाडं. तर अशाच प्रकारचे त्यांनी 4 फॅक्टर्स धरलेले आहेत. ते तुम्हाला 4चे 4 फॅक्टर्स एक्सप्लेन करायचे आहेत. त्यानंतर हे आपण बघितलेलं रेंटबद्दल. रेंटमध्ये आपण काय असतं ते सगळं समजलेलं आहे. आधुनिक भाडे सिद्धांत पण बघितलेला आहे. तर आपण ह्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं, रेंटची कन्सेप्ट बघितली, भाडं म्हणजे काय त्याची कन्सेप्ट बघितली. त्याच्यानंतर रिकार्डियनची थिअरी बघितली, रिकार्डियनचा सिद्धांत बघितला, तो पण माहिती पाहिजे. आणि तिसरा सिद्धांत बघितला मॉडर्न थिअरी बघितली. मॉडर्न थिअरी ह्या तिन्ही पण माहिती पाहिजेत. जर रेंटबद्दल जर प्रश्न आला तर तुम्हाला हे तिन्हीच्या तिन्ही कन्सेप्ट तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. जर तुम्हाला विचारलं की ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, कशामध्ये रिकार्डियनमध्ये आणि कशामध्ये मॉडर्न थिअरीमध्ये, आधुनिक थिअरी आणि रिकार्डियनची थिअरी ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. रिकार्डियन फक्त काय जमिनीलाच एक घटक मानलं होतं, परंतु मॉडर्न थिअरीमध्ये काय, आधुनिक थिअरीमध्ये काय चारी पण घटक समाविष्ट केले आणि चारी पण घटकांमधून काय आपल्याला भाडं मिळू शकतं हे दाखवून दिलेलं आहे. तर आपला इथं जो रेंट नावाचा कन्सेप्ट होता तो संपलेला आहे आणि तुम्हाला त्याच्या कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. त्यानंतर आपण पुढचं चॅप्टर आहे ते पुढचं चॅप्टर बघणार आहेत.